अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजला आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून ही प्रक्रिया 30 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे। निवडणूक जाहीर होताच संपूर्ण शहरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। निवडणूक आयोगानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ही अंतिम आधार मांडण्यात आली आहे। अकोला महानगरपालिका क्षेत्रात एकूण 5,50,060 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। शहरातील 20 प्रभागांमधून एकूण 80 नगरसेवक निवडले जाणार आहेत। गौरतलब बाब म्हणजेच अकोला महानगरपालिकेचा कार्यकाळ 8 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला होता। त्यानंतर 9 मार्च 2022 पासून प्रशासकीय राज लागू करण्यात आलं होतं। सुमारे 3 वर्ष 9 महिन्यांच्या कालावधीनंतर आता प्रशासक राज संपुष्टात येत असून महानगरपालिकेत पुन्हा लोकशाही व्यवस्थेची पुनर्स्थापना होणार आहे। निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे। सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला असून बैठका, इच्छुक उमेदवारांची नावे आणि संभाव्य आघाड्यांवर चर्चा सुरू झाल्या आहेत। 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने 80 पैकी 48 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं। यंदा मात्र राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची दिसत आहेत। नव्या राजकीय आघाड्या, अंतर्गत मतभेद आणि संभाव्य युती आघाड्यांमुळे निवडणूक अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे। एकूणच अकोला महानगरपालिका निवडणूक ही केवळ सत्ता बदलापुरती मर्यादित न राहता शहराच्या विकासाची दिशा ठरवणारी महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे। जन अभियान न्यूज मराठी, अकोला प्रतिनिधी MJ गौरवे।